वन जमिनीवरील बेकायदा बांधकामांना घरपट्टी। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। मांडवी प्रादेशिक वन परिक्षेत्रातील चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर 206 या संरक्षित वन जमिनीवर काजूपाडा प्लॉटमध्ये मुख्य रस्त्यालगत बेकायदा इमारतींचे बांधकाम सुरू आहे। मांडवी वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे यांच्या सौदेबाजीच्या कारभारामुळे चंद्रपाड्यातील संरक्षित वनाच्या जमिनीवर बेकायदा बांधकाम माफिया धुमाकूळ घालत आहेत। चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिनेश बबन काटेला हे शासनाला दाखवायला बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्याची पत्र देत आहेत, परंतु तेच सरपंच वन जमिनीवरील बेकायदा बांधकामांना घरपट्टीची देखील आकारणी करत आहेत। नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील मौजे चंद्रपाडा सर्वे नंबर 206 ही संरक्षित वनाची जमीन सध्या मांडवी वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे यांच्या कार्यकक्षेत आहे। खुद्द वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे यांनीच 18 जून 2021 रोजी सर्वे नंबर 206 ही जमीन संरक्षित वन अशी असून या जमिनीवर होणाऱ्या बेकायदा बांधकामास तसेच अतिक्रमणास आपणास जबाबदार का धरू नये व आपल्या विरोधात का कारवाई करू नये अशी नोटीस चंद्रपाडा ग्रामपंचायतीला बजावलेली आहे। चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात आडे यांनी भर पावसात आधी जी कारवाई केली त्यानंतर त्या अर्धवट बांधकामांमध्ये नव्याने व्यापार सुरू आहे। जी बांधकामे अर्धवट तोडली त्या बांधकाम धारकांकडून SR आडे यांनी मोठी वसुली केली। त्यानंतर आता सर्वे नंबर 206 मध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्यांकडून SR आडे हे वन परिक्षेत्र अधिकारी उघडपणे वसुली करत आहेत। काजूपाडा प्लॉट मध्ये मुख्य रस्त्यावर सध्या RCC बांधकाम सुरू आहे। त्या बांधकाम धारकांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी वसुली केल्यामुळे वन विभागाचे अधिकारी त्या प्रकरणी कोणतीही कारवाई करायला तयार नाहीत। काजूपाडा प्लॉट मध्ये मुख्य रस्त्यावर प्रशस्त बेकायदा बांधकामे सध्या सुरू आहेत, परंतु मांडवी वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे वसुली करून गप्प असल्यामुळे वन विभाग त्याकडे ढुंकून बघायला तयार नाही। चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश बबन काटेला हे दाखवायला आणि दिशाभूल करायला आपण बेकायदा बांधकामांच्या विरोधात आहोत असे चित्र निर्माण करत आहेत। 21 नोव्हेंबर 2023 रोजी सरपंच दिनेश बबन काटेला यांनी चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील सर्वे नंबर 206 या संरक्षित वनाच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासंबंधीचे पत्र वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे। तेच सरपंच दिनेश काटेला 24 जानेवारी 2024 रोजी सर्वे नंबर 206 या संरक्षित वनाच्या जमिनीवर निर्माण झालेल्या बेकायदा बांधकामाला घरपट्टीची आकारणी करत आहेत। ज्या वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे यांनी संरक्षित वनाच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामांच्या संबंधी चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली होती, त्याच वन परिक्षेत्र अधिकारी SR आडे आता बेकायदा बांधकाम माफियांकडून लाच घेऊन संरक्षित वनाची जमीन अतिक्रमण बाधित करण्यास बेकायदा बांधकाम धारकांना संरक्षण देत आहेत। चंद्रपाडा ग्रामपंचायतीचा महाघोटाळा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। चंद्रपाडा ग्रामपंचायतीने फेब्रुवारी महिन्यात 1, 2 आणि 3 फेब्रुवारी 2024 रोजी साधारण 800 नवीन घरपट्ट्यांची आकारणी केली आहे। ठरवून नियोजनपूर्वक ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकारी यांनी हा घरपट्टीचा महाघोटाळा केलेला आहे। अवघ्या 3 दिवसात आकारणी केलेल्या 800 नवीन घरपट्ट्या वादात येत आहेत। शासकीय वन आणि महसूल खात्याच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे तसेच मालकी जमिनीवरील बेकायदा बांधकामे अशा स्वरूपाच्या बांधकामांना चंद्रपाडा ग्रामपंचायतीने अवघ्या 3 दिवसात 800 घरपट्ट्यांची आकारणी केलेली आहे। प्रत्येक घरपट्टी मागे अंदाजे 15,000 रुपये प्रमाणे लाच वसूल करण्यात आली असून 800 घरपट्ट्यांसाठी जे 1,20,00,000 रुपये गोळा करण्यात आले ते लाचेचे पैसे सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, काही लिपिक आणि काही सदस्य यांच्यात वाटून घेण्यात आलेले आहेत असा आरोप आणि तक्रार निशिकांत द्वारकानाथ म्हात्रे यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केलेली आहे। निशिकांत म्हात्रे यांनी विद्यमान ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने घरपट्टीच्या बाबतीत केलेला घोटाळा म्हणजेच महाघोटाळा आहे आणि त्या संदर्भात तातडीने गुन्हा दाखल करून वसई पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधा मिंगळे यांची पोलिसांमार्फत चौकशी व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे। ज्या 800 घरपट्ट्यांची आकारणी केलेली आहे त्यामध्ये सर्व घरपट्ट्या बेकायदेशीर आहेत, परंतु त्या घरपट्टीवर बेकायदेशीर असा शिक्का न मारता
बिनशिक्क्याच्या घरपट्ट्या बेकायदा बांधकाम धारकांना देण्यात आलेल्या आहेत। फक्त संबंधित घरपट्टीच्या नमुना नंबर 8 वर अनधिकृत बांधकाम असा शिक्का मारण्यात आला आहे। या सर्व घरपट्टीच्या घोटाळ्याची ग्रामविकास विभागाने आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी आणि त्यानंतर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निशिकांत द्वारकानाथ म्हात्रे यांनी केली आहे। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।